नमस्कार मंडळी. आज आपण एक भन्नाट विषय घेऊन आलो आहोत. रामायण, महाभारत आणि 4 युग म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची खरी टाईमलाईन. पण गंमत बघा, शास्त्र सांगतात एक टाईमलाईन आणि इतिहास सांगतो दुसरी. आज आपण दोन्ही एकत्र पाहू. चला, आता या चार्टकडे पाहूया. मी इथे तुमच्यासाठी डुअल टाईमलाईन चार्ट तयार केला आहे. यात 2 स्केल आहेत. एक शास्त्र पुराणांचा कॉस्मिक टाइम स्केल आणि दुसरं इतिहासाचा ह्युमन टाइम स्केल म्हणजेच BCE इयर्स. शास्त्रानुसार सत्ययुग होतं तब्बल 17,28,000 वर्षांचं, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचं, द्वापरयुग 8,64,000 वर्षांचं आणि कलियुग 4,32,000 वर्षांचं. त्यामुळे एकूण एक चक्र म्हणजे 43,20,000 वर्ष. पण इतिहास सांगतो वेगळीच गोष्ट. रामायण साधारणपणे 7,000 ते 5,000 BCE मध्ये झालं. महाभारत झालं 3,200 BCEच्या आसपास आणि कलियुगाची सुरुवात मानली जाते 3,102 BCE पासून. आता हा फरक बघा. गोरदाग. शास्त्रांनुसार आपण कलियुगात फक्त 5,100 वर्ष झालो आहोत. अजून तब्बल 4,26,800 वर्ष बाकी आहेत. पण इतिहास मोजतो ते फक्त हजारो वर्षात, लाखो वर्षात नाही. म्हणजेच दोन्ही स्केल्स वेगळे आहेत. म्हणून अनेकांना वाटतं की कलियुगच संपायला हवं होतं. पण खरं तर शास्त्रांच्या स्केलवर अजून खूप बाकी आहे. तर मंडळी, ही होती आपली डुअल टाईमलाईनची सफर. पौराणिक वेळ आणि ऐतिहासिक वेळ यांची तुलना. तुम्हाला काय वाटतं? रामायण महाभारत शास्त्राच्या टाईमलाईननुसार घ्यावं की इतिहासानुसार? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.